नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 3 एप्रिल 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार उपयुक्त असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या डॉक्टरांनी पहिल्यांदा मानवामध्ये डुकराच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण केले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 अमेरिका। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारताच्या मदतीने कोणत्या देशात आधुनिक रुग्णालय उभारण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 भूतान येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, भारताच्या सहकार्याने भूतान देशात उभारण्यात आलेल्या आधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 नरेंद्र मोदी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, भारत देश पुढील 5 वर्षात भूतान देशाला किती हजार करोड रुपयांची मदत करणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 10। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्याचे ध्येय ठेवले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 2025। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा कोठे पार पाडल्या आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 पुणे येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, खगोलशास्त्रज्ञांनी सर्वात प्राचीन 2 ताऱ्यांचा समूह शोधला असून त्याला कोणते नाव दिले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 शिव आणि शक्ती। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 डॉक्टर विजय भटकर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, बिहार राज्यात किती किलोमीटर लांबीचा देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 10.2। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, भारत सरकारने कोणत्या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती सुरू केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 हैती। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, इस्रोकडून भारताच्या पहिल्या कोणत्याच स्वदेशी अवकाश यानाचे दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 पुष्पक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, इस्रोने पुष्पक या अवकाशयानाची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यातील चित्रदुर्ग या हवाई तळावरून घेतली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 कर्नाटक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक पुरस्कार कोणत्या अवकाश संस्थेला मिळाला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 इस्रो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, भारताची अवकाश संस्था इस्रोला कोणत्या मोहिमेसाठी एव्हिएशन वीक पुरस्कार मिळाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 चंद्रयान 3। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, भारतातील पहिले एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 अरुणाचल प्रदेश। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 हरियाणा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांची किंमत
कितीपर्यंत खाली घसरली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 83.61. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. जगातील सर्वात मोठ्या डॉल्फिनचा सांगाडा कोणत्या देशात सापडला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 पेरू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. इंडियन स्टील असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 नवीन जिंदाल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. सायमन हॅरिस यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 आयर्लंड. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.